तर आता लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. सर्वात मोठी अपडेट हीच आहे की 4,000 रुपये कोणाला भेटणार आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी येणार. 1,500 रुपये जरी असले तर तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आणि 4,000 रुपये कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात जास्त चर्चा सुरू आहे ती म्हणजे 4,000 रुपये कोणाला मिळणार आणि पैसे तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. तर समजा एखाद्या महिलेचे मागील महिन्याचे पैसे पेंडिंग आहेत, व्हेरिफिकेशन चालू होते, बँक खाते चुकीचे होते किंवा डीबीटी रिजेक्ट झाले होते, म्हणजे एवढ्या सगळ्या कारणामध्ये ती बहीण अडकली होती आतापर्यंत. 1 2 3 4 ह्या कारणामध्ये 4 कारणामध्ये महिला अडकली होती, त्यामुळे तिचे पैसे काय आलेले नाहीत. आणि आता ते सर्व अपडेट पूर्ण झाले असतील तर काही वेळा रखडलेले हप्ते एकत्र जमा होऊ शकतात. म्हणजे त्या महिलेने हे सर्व सर्व म्हणजे काय तर मागील महिन्याचे पेंडिंग होते पैसे, म्हणजे काही महिन्याचे पैसे पेंडिंग आणि व्हेरिफिकेशन चालू होतं, बँक खातं चुकीचं होतं किंवा डीबीटी रिजेक्ट झालेलं होतं. ह्या सर्व चारी गोष्टी त्या महिलेने कंप्लीट केल्या, पूर्ण केल्या, सगळं नियम बघितलं आणि योग्य ती कारवाई केली आणि तिने तिचे रखडलेले रिजेक्ट झालेले पैसे चालू केले. आणि आता ते सर्व अपडेट पूर्ण झाले असतील तर काही वेळा रखडलेले एकत्र सगळे पैसे हप्ते जमा होऊ शकतात एकत्र. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणार्थ मागील महिन्याचा हप्ता पेंडिंग, चालू महिन्याचा हप्ता पेंडिंग, म्हणजे बघा तर असे 2 हप्ते एकत्र आल्यास महिलेला मोठी रक्कम मिळू शकते. 2 हप्ते एकत्र आल्यास झाले 3,000 रुपये. पण बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणती तर अधिकृत आदेशाशिवाय कोणतीही रक्कम निश्चित समजू नका. म्हणजे 2 हप्त्याचे 3,000 रुपये झाले बरं का, 2 हप्त्याचे 3,000 रुपये. आणि जर 3 हप्त्याचे झाले 4,500 रुपये, किती 4,500 रुपये 3 हप्त्याचे झाले. आणि जर 3 हप्त्याचे पैसे नाहीत आले तर त्या महिलेला 4,000 रुपये 4,500 रुपये एकंदरीत येऊ शकतात, कारण त्याचे पैसे रखडलेले होते आणि ते आलेले नव्हते म्हणून. त्याचबरोबर एक सर्वात मोठी सूचना आहे महिलांना. पण बहिणींनो, काय तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिकृत आदेशाशिवाय कोणतीही रक्कम निश्चित समजू नका. म्हणजे 1,500 सुद्धा निश्चित समजू नका. 4,000 रुपये 3,500 रुपये 4,500 रुपये हे जवळ अधिकृत आदेश येत नाही तोपर्यंत निश्चित समजू नका. कारण प्रत्येक जिल्ह्याची प्रक्रिया वेगळी असू शकते. व्हेरिफिकेशन वेगळा असू शकतो, बँकिंग प्रोसेस वेगळी असते. म्हणूनच कोणत्याही यूट्यूब व्हिडिओवरती पाहून लगेचच निष्कर्ष काढू नका. पण जर तुमचे पैसे मागील हप्ते अडकलेले असतील आणि आता सर्व अपडेट पूर्ण झाले असतील तर एकत्र पैसे मिळण्याची शक्यता नक्कीच असू शकते. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला पैसे कधी येणार तुम्हाला माहिती आहे का, तर मी सांगणार आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर काळजी करू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होऊ शकतात. 4,500 रुपये जमा होऊ शकतात. पण कधी, जर तुमचे आधीचे सर्व रखडलेले हप्ते एकत्र येणार असतील तर. आणि एकत्र हप्ते येतात, हे मागचा अनुभव देखील तुम्हाला असेल की तुमचे एकदम 2 ते 3 महिन्याचे हप्ते एकत्र आलेले आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात. तर हे पैसे कधी येणार? आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता, मेचा हप्ता एक लय झालं 1,500 रुपये कधी जमा होणार? म्हणजे ह्या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तर हप्ता जमा होणार आहे 10 ते 15 मेच्या दरम्यान. अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहू शकते. म्हणजे अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू राहू शकते. 10 ते 15 मे दरम्यान पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा, 10 ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे लाडक्या बहिणींसाठी. त्याचबरोबर तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला खाली नक्की विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.